पनवेल तालुक्यातील कामोटे वसाहतीमध्ये एका राहत्या घरात वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली। कामोटे वसाहतीमधील रूम नंबर 104 ड्रीम हाऊसिंग सोसायटी सरोवर हॉटेलच्या बाजूला सेक्टर 6A कामोटे येथील एका बंद रूम मध्ये आई व मुलाचा मृतदेह आढळून आला आहे। या संदर्भात दुपारी त्यांचे नातेवाईक घराचा दरवाजा ठोठावत असताना आतून दरवाजा उघडला न गेल्याने त्यांनी पोलीस कंट्रोल येथे तसेच फायर ब्रिगेड येथे संपर्क साधून याबाबतची माहिती दिली आहे। त्यानुसार कामोटे पोलिसांचे पथक व फायर ब्रिगेड सदर घटनास्थळी पोहोचले व त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आतमध्ये गॅस सदृश्य वास येत असल्याचे प्राथमिक दिसून आले व त्या रूम मध्ये राहणाऱ्या गीतन भूषण जग्गी वय वर्ष 70 व तिचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी वय वर्ष 45 हे मृत अवस्थेत मिळून आले। याबाबत कामोटे पोलिसांनी अधिक तपास करीत आहेत। दरम्यान सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन MGM कामोटे येथे शवविच्छेदनासाठी पाठवले। त्याचप्रमाणे घटनास्थळाची फॉरेन्सिक टीम कडून तपासणी करण्यात येत आहे। याबाबत पुढील तपास कामोटे पोलीस करत आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो कामोठे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।